भारतीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलंय। पक्षाच्या घटनेमधल्या दुरुस्त्यांच्या संदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आता आयोगाकडून देण्यात आले। आयोगाच्या म्हणण्यानुसार 26 फेब्रुवारी 2026च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावामध्ये केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे। मात्र पक्षाने कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये देखील बदल केलेले आहेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला मिळालेले नाहीत, त्यामुळे या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्र आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। निलेश, हे पत्र जे पाठवण्यात आलंय, काय नेमकं पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि हे जे प्रस्ताव आहेत सुधारणांचे ते नेमके काय आहेत? यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव मनीष कुमार यांच्या वतीने हे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना लिहिण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये प्रामुख्यानं ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली तर ती 26 फेब्रुवारी 2026 ची घटना आहे। त्या घटनेबाबतची फक्त कागदपत्र जी आहेत त्याची पूर्तता करण्यात आलेली आहे। मात्र ऐनवेळी त्या बैठकीच्या वेळी कलम 6 असेल किंवा 7, 12, 18(1), 32 आणि 36 मध्ये ज्या काही तुम्ही सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणांची कागदपत्र लवकरात लवकर निवडणूक आयोगाला द्यावीत, ती सादर तुम्ही केलेली नाहीत अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि आता या एकंदरीतच या घटनेमुळे नेमकं पुढे जाऊन काय होऊ शकतं याची देखील आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। सुधारित संविधानाला मान्यता मिळणार की नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। की राष्ट्रीय कार्य जे वैध आहे की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह होऊ शकतं। अशा अनेक सध्या प्रश्न निर्माण होत आहेत। लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कदाचित कागदपत्र जे आहेत ते निवडणूक आयोगाला सादर करण्यात येतील। सध्याच्या घडीला मात्र निवडणूक आयोगाकडून हे पत्र देण्यात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे बदल त्यांना वेगवेगळे केलेले आहेत त्या अनुषंगाने विचारणा केली आहे, कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितलेलं आहे। निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।